अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. प्रभू रामचंद्राचा सेवक, दासभक्तीकरिता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे रामभक्त हनुमान होय. प्रभू रामचंद्राच्या आदेशाला आज्ञाप्रमाण मानत समुद्र उल्लंघून लंकेकडे कूच करणारा हनुमान दासभक्तीचे एक अत्युत्तम उदाहरण होय. रावणाने शेपटीला आग लावल्यानंतर संपूर्ण लंकेला क्षणार्धात आपल्या शेपटीने आगीच्या भक्षस्थानी नेणारा हनुमानच होता. युद्धादरम्यान लक्ष्मणाला मूर्छा आल्यानंतर त्याचे प्राण केवळ संजीवनी बुटीने वाचणार होते आणि ही संजीवनी आणण्याकरिता निवडला गेला तो हनुमान आणि बुटीकरिता संपूर्ण द्रोणागिरी उचलून आणत लक्ष्मणाचे प्राण वाचवले तो हनुमान. आणि याच भगवान हनुमानाचा जन्मोत्सव 27 एप्रिल रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. मंगळवारी सर्वत्र मोठ्या आनंदात श्री हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. अमरावती शहरातील अनेक मंदिरामध्ये सजावट करून पूजा अर्चना केली. मात्र वाढत्या कोरोनाचे सावट या हनुमान जयंतीलाही दिसून आले. हजारो भाविकांनी शासन नियमाचे पालन करून घरीच जयंती साजरी करण्यात आली. यासोबतच काही मंदिरात अनेक साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. शहरातील रविनगर येथील संकटमोचन हनुमान मंदिरमध्ये ही अनेक भाविकांनी मंदिरबाहेरच दर्शन घेऊन पूजा अर्चना करण्यात आली. मंदिरामधील पुजारींनी पूजा अर्चना केली. इस कोरोना महामारी के चलते गत पिछले वर्ष की भांति जो है इस वर्ष भी जो है अपने कायदे और दरिये के अंदर रह करके आणि प्रशासन की अनुमति के अनुसार ज़्यादा भीड़ भाड़ ना करते हुए और ज़्यादा अपेक्षा ना करते हुए हमने सादे भाव से जो है हनुमान जयंती का पर्व जो है मनाया. भगवान जो है इस कोरोना काल से छुट्टी दे और सारे जग को जो है वह उपास करे, जिसके कारण यह पूरा विश्व कोरोना मुक्त हो. इसी प्रकार सभी को बंधन से बांधते हुए इस हनुमान जयंती का पर्व जो है सादे सादे भाव से जो है सभी अपने अपने घरों में रह करके और दर्शन के हेतु सिर्फ जो है जहाँ भंडारा महाप्रसाद किया जाता था रविनगर के अंदर में, जहाँ बहुत बड़ी धूमधाम से हनुमान जयंती मनाई जाती थी, गत पिछले वर्ष से और इस वर्ष तक के जो है वह सादे सादे भाव से जो है हनुमान जयंती का पर्व मनाया गया. यही भगवान से प्रार्थना करते हैं कि सबको कोरोना काल से मुक्ती दे. भगवान हनुमान जयंतीच्या सर्व दर्शकांना विदर्भ न्यूज परिवारातर्फे हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.